हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर चला आज आपण मसाला खिचडी बनवूया. तर सर्वप्रथम आपण खिचडीसाठी आलं, लसूण, कांदा, मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो कट करून घेऊया आणि साईडला डाळ आणि तांदूळ टाकूया. डाळ यामध्ये तुरीची आणि मुगाची डाळ मी घेतलेली आहे. याला थोडा वेळ भिजायला ठेवूया. हे कट करण्याच्या अगोदर भिजायला ठेवा. त्यानंतर मी कुकर घेतला आहे आणि लसूण पण वाटून ठेवलेला आहे. लसूण कुकरमध्ये तेल टाका. कडक तेल होऊ द्या गरम. तेल थोडंसं गरम झाल्यानंतरच तुम्ही एक दालचिनी आणि मसाल्याचं तुम्ही साहित्य टाकू शकता. त्यानंतर तेल कडक गरम झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही लसणाची पेस्ट टाका. लसूण पेस्ट झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये कांदा टाका. कांदा नंतर मिरची आणि कांद्याला थोडंसं परतून घ्या. जास्त कांदा लाल होऊ देऊ नका, कारण की त्यामध्ये टेस्ट उतरणार नाही. त्यानंतर हिरवी मिरची टाका. हिरवी मिरची आणि कांदा एकत्रित एकजीव करा. आणि आपण पाहत आहोत खिचडीसाठी टोमॅटो पण आवश्यक असतं. टोमॅटो टाका. नंतर कोथिंबीर टाका आणि एकत्रित त्याचे मिश्रण करून घ्या. एकदम लो फ्लेमवरतीच करायचं आहे, कारण की कांदा जास्त लाल झाला तर टेस्ट येणार नाही. तर त्यामध्ये मी हा मसाला टाकत आहे खिचडीसाठी. हा एव्हरेस्टचा मसाला आहे. त्यानंतर मसाला टाकल्यानंतर थोडीशी गॅसची फ्लेम वाढवायची. ही मसाला एकजीव करून घ्या. आणि मी त्यामध्ये मटर पण टाकून घेतलेला आहे. आता इकडे साईडला भिजत टाकलेले जे तांदूळ भिजतचे होते ते तांदूळ घ्या. आणि ते तांदूळ भिजून मस्त असे मऊ झालेले आहेत. तांदूळ आणि डाळ आपण यासाठी भिजवलं आहोत की दोन्ही डाळ अशी एकदम सुकून जातील. ज्या डाळी शिजायला वेळ लागेल तर पाण्यामध्ये टाकल्यामुळं डाळी ह्या लवकर भिजतात. त्यामुळं आता हे एकत्रित करा. मस्त असा वास सुटलेला आहे छान. त्यामध्ये हे तांदूळ टाकून घ्या. आणि मी 2 वाटी घेतलेला आहे तांदूळ आणि अर्धा कप घेतलेले आहेत डाळ. दोन्ही डाळ अर्धा कप घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमचं घेऊ शकता, कारण खिचडी असते त्यामध्ये खिचडीच बोललेलं आहे. खिचडी म्हणल्यानंतर खिचडी ही खिचडीसारखीच असते. तुम्ही काही जरी मिक्स केलं तरी खिचडी होतेच, पण करण्याची पद्धती ह्या खूप वेगवेगळ्या असतात. तर मी ही मसाला खिचडी करत आहे. तर आता यामध्ये टाकून घेतलेलं आहे पाणी. तर मी 2 वाटी तांदूळ घेतले आहेत, तर त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकले आहे. कारण की पाणी जर कमी राहिले तर साईडला चिटकून बसेल. त्यामुळं 2 आणि थोडंसं वरती अडीच ग्लास पाणी घ्या. आता चला मस्त असा सुगंध सुटलेला आहे. आता मी कुकरचं झाकण लावून घेते आणि नंतर हे बघा शिटी झालेल्या आहेत. मस्त अशी शिटी झाल्या. दोन शिटीमध्येच खिचडी शिजते ही. तर मस्त अशी खिचडी झाली आहे. तर थँक्यू.